आज मी बनवणार आहे नाश्त्यासाठी स्पॉन्जी डोसा। तवा पहिला खूप गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यावर मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावर तेल लावायचं आहे। तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता त्याच्यावर पीठ पसरून घ्यायचं आहे। तर पीठ जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम पीठ ठेवायचं। तर बघू शकता अशा प्रकारे स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे। खायला खूप छान लागतो, हा खूप मऊ मऊ होतो। बघा किती सुंदर झालेला आहे, खूप छान फुगलेला आहे। अजून बघा दुसरा पण केलेला आहे, तो पण असाच छान फुगलेला आहे। त्याला बघा कसे बुडबुडे आलेले आहेत। आता मी डोश्याबरोबर खायला चटणी सुद्धा बनवलेली आहे, खोबऱ्याची चटणी। ही त्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, दही, मिरची इतके इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये। बघू शकता किती छान चटणी तयार झालेली आहे। आणि हा मी मोठा डोसा तयार करून घेतलेला आहे। त्याबरोबर खायला मी बटाट्याची भाजी सुद्धा बनवलेली आहे। तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? थँक्यू।